टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। निवडणूक नकाबंदीच्या काळात मुंबईत पकडलेली 69 लाखांची रोकड याच गैरव्यवहारातील आरोपींची होती अशी माहिती समोर आली आहे। मुंबईतील टोरेसच्या कार्यालयांच्या भाडे करारासाठी ज्या महिलेच्या सहीचा वापर झाला होता तिलाही अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या या घोटाळ्याची सूत्र आता थेट युक्रेनपर्यंत सुद्धा पोहोचत आहेत। काय आहे हा घोटाळा, कसा वाढत चाललाय हा घोटाळा, या रिपोर्टमधून पाहूया। हजारो मुंबईकरांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोरेस घोटाळ्यातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। अटकेत असलेल्या तानिया कासातोवा, व्हॅलेंटिना गणेश कुमार आणि सर्वेश सुर्वे यांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। या प्रकरणातील फरार आरोपींची संख्या 12 वर असून फरार आरोपींमध्ये काही रशियन आणि युक्रेनचे नागरिक असल्याचंही स्पष्ट झालं। दुसरीकडे टोरेस कंपनीच्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। दादर पाठोपाठ कांदिवली पोलिसांमध्ये टोरेस कंपनीच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे। मुंबईत टोरेस ह्या नावाचा मोठा स्कॅम करण्यात आलेला आहे। लोकांना डायमंडच्या नावाने फसवणूक करण्यात आलेला आहे। गुंतवणूक करा आणि 10% परत मिळवा, या 10%चा आमिष दाखवून जे लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। या टोरेस कंपनीचा स्कॅम बाहेर आल्यानंतर दादरचा पाठोपाठ आता कांदिवलीमध्ये देखील आर्थिक गुन्हे शाखाकडून धाड टाकण्यात आलेली आहे। मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांच्या भाडे करारांवर जी महिला सही करत होती त्या लक्ष्मी यादवलाही अटक करण्यात आली आहे। लक्ष्मी ही ताडदेव परिसरात राहणारी असून भाडे करारावर सही करण्यासाठी लक्ष्मीला 5,000 रुपये दिले जात असल्याचं समोर आलंय। लक्ष्मी यादव यांच्याप्रमाणे या आधीच तौफिक रईस तसेच सर्वेश सुर्वे आणि सीए अभिषेक गुप्ता यांनी देखील पोलिसांना माहिती दिली असल्याची या ठिकाणी दावा केला जातोय। परंतु या सर्व प्रकरणामध्ये जर पोलिसांनी आधीच कारवाई केली असती तर इतक्या जणांची जी होणारी फसवणूक आहे ती रोखता आली असती असा देखील दावा आता वारंवार करण्यात येत आहे। तसेच अनेक दिवस हे सुरू असलेलं टोरेस प्रकरण पोलिसांच्या नजरेतून कसं वाचलं हा देखील प्रश्नचिन्ह आता गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे। आता पाहायचं झालं तर या सर्व प्रकरणात पोलीस नक्की उत्तर काय देत आहेत आणि पोलिसांची या संदर्भात काय म्हणणं असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। टोरेस प्रकरणात आणखी नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, ते पाहूया। विधानसभा निवडणुकीवेळी नाकाबंदीत डोंगरी पोलिसांकडून 69 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त। या रकमेचा थेट संबंध टोरेस कंपनीच्या घोटाळ्याशी असल्याचं तपासात स्पष्ट। मुख्य आरोपी तानिया कासातोवा हिच्या मालकीची रक्कम होती। या रकमेबद्दल कोणतीही कागदपत्र तानिया देऊ शकली नाही। सध्या ही रक्कम आयकर विभागाच्याच ताब्यात आहे। तानियाला 16 वर्षांपूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्यात सहार पोलिसांकडून अटक आणि जामीन। 20 वर्षात तानियाचा भारत आणि परदेशात प्रवास। टोरेसच्या फसवणुकीत इतरही काही आरोपींचा सहभाग। फरार आरोपींचा शोध सुरू, काही जण परदेशात पळून गेले। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी परदेशात असलेल्या आरोपींविरोधात लवकरच रेड कॉर्नर नोटीस देखील प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता। टोरेसचे गुंतवणूकदार या अटक सत्राकडे डोळे लावून बसले। गुंतवणूक केलेली रक्कम परत कधी मिळणार असा प्रश्न ते विचारत आहेत। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।